महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। थँक यू शूटिंग चालू आहे। माग कसं यायचं? थँक्यू चला चला माग माग चला ना। हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे सर। चला 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 तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। स्वागतम सुस्वागतम। तर उपस्थित सर्वांना विनंती आहे याच्यानंतर भोजन चालू प्रचार।
हत्तेंबेरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यात आले. काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने त्यांना? मी एकतर मॅरिटी समाजचे आहे ते एसी समाजामधून आणि ते चांगले कार्यकर्ता आहे, प्रवक्ता बी आहे. त्याकरिता मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. कशाला की मी जे महापौर झालो होतो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटनामुळे महापौर झालो होतो, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. आणि 4 नंबर वार्ड तुम्ही उभं आहे ST प्रभाग आणि 5 नंबरमध्ये माझा मुलगा तबरेजखान उभा आहे. तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही आम्हाला शुभेच्छा देऊन आम्हाला मदत करा. दोघं गोष्ट चांगली सांगितलं. आणि मी बाबासाहेबांना मानलेला माणूस आहे म्हणून ते बी बाबासाहेब, ते मी बी बाबासाहेब. त्यासाठी अगोदर तर ते आहे की हे शहरामध्ये औरंगाबादमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आले, त्यांनी शिक्षणाचा सुरू केला, तर माझे वडील हे म्हणतात की ते अगोदर 20 वर्ष अगोदर आले असते तर मी तहसीलदार डिप्टी कलेक्टर झालो. तर त्यासाठी त्याचं बघून आणि जे साहेबांनी शिक्षणमध्ये जे केलेलं आहे बाबासाहेबांचं बघून, तर त्याच्यामध्ये फार मुले पुढे जात आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही मदत करतो की आमच्या शहरामध्ये एज्युकेशन. माननीय भीमरावजी हत्तेंबेरे साहेब आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मातोश्री वृद्धाश्रम येथे 140 लोकांचं अन्नदान केलं. जसं दादाच्या संदर्भात सांगायचं असं झालं की दादाचं व्यक्तिमत्व नेतृत्व महाराष्ट्रामध्ये दुबळांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्य यांचं त्यांचं योगदान खूप मोठे आहे. तसं ते समाजभूषण नावानं पदवी त्यांना आहे. तर असे ते कार्य करत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जी नियुक्ती झालेली ती साहेबांच्या आशीर्वादामुळे झालेली आहे. तर मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगितलं इच्छितो की त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रासाठी खूप योगदान आहे आणि यांच्या शुभेच्छा देऊन माझा 2 शब्द. तुमचं नाव? सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवार गट. समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तेंबेरे साहेब यांचा आज जो वाढदिवस होत आहे, खरोखर समाजभूषण भीमरावदादा हत्तेंबेरे यांचं कार्य सांगायचं म्हणलं तर वेळ कमी पडतो. कारण त्यांचं कार्य असं अथांग सागरासारखं पसरलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये तर ते आतापर्यंत कित्येक अधिकारी, कित्येक वकील, सर्व प्रकारचे अधिकारी या संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी घडलेले आहेत. माननीय समाजभूषण भीमरावदादा हत्तेंबेरे यांचा हा या ठिकाणी वाढदिवस आज मातोश्री वृद्धाश्रममध्ये त्या ठिकाणी पण जेवणाचा भोजनदानाचा कार्यक्रम कार्यकर्त्यातर्फे करण्यात आलेला आहे व आपल्या घाटी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पण फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि सर्वांना सांगायचं म्हणजे समाजभूषण भीमरावदादा हत्तेंबेरे काय वाढदिवस करणार नव्हते, कारण आता सध्या जी परिस्थिती आहे दुष्काळ, पण कार्यकर्त्याच्या उल्हासामुळे हा या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय भीम जय बुद्ध. राजू चांदणे, संबोधी मित्र मंडळ. मी डॉक्टर अरविंद रघुनाथराव सावते परभणीहून आलेलो आहे आणि भीमराव हत्तेंबेरे साहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ते स्वतः मन धन तनाने सर्व समाजासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतात. मी एक प्राध्यापक असून सुद्धा एवढं मोठं चांगलं इन्स्टिट्यूट चालवू शकत नाही, परंतु ते एक सामाजिक कार्यकर्ते असून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये चालवतात आणि त्याचाच परिणिती म्हणून हजारो विद्यार्थी इथे पास होतात आणि आपल्या नोकरीला लागतात. त्याचं हे श्रेय आपण त्यांना देऊ. आपलं नाव सांगा सर. माझं नाव अरविंद रघुनाथराव सावते. मी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा डीन आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये मी आहे.